आणि यानंतर आपण थेट लालबागच्या राजाच्या दरबारात जाणार आहोत। त्या ठिकाणी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। प्रत्येक जण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आतुरतेने वाट पाहतोय। दिवसभर रांगेत उभं राहून लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत आणि आता आपण ही दृश्य पाहतोय। एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून तुम्ही लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ शकत आहात। सकाळ सकाळी आपण पाहतोय मोठ्या संख्येने इथे सगळे भाविक पोहोचले आहेत। राजकीय नेत्यांसह कलाकार देखील दिग्गज कलाकारांनी काल लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे आणि आज देखील दर्शनासाठी मोठी रांग बघायला मिळते। पहाटेपासूनच भाविक इथे गर्दी करतात। अर्थातच काल पहाटेपासूनच रांगा लागल्या आहेत। काल दिवसभर गणपतीची पूजा अर्चा झाली, तसेच गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने एकवटले होते। आपण ही दृश्य पाहतोय। लालबागच्या राजाच्या दरबारातली ही दृश्य आहे। तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून सकाळ सकाळी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकता आहात। घर बसल्या तुम्ही लालबागचं राजाचं दर्शन हे एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून घेऊ शकता। खरं तर गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर सर्वत्रच नवचैतन्याचं वातावरण बघायला मिळत असतं। राज्यभर हा उत्साह सुरू आहे। राज्यभरासह देशभरात देखील अनेक ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतो। लहानांपासून अबालवृद्धांपर्यंत गणेशोत्सव आणि गणपती बाप्पा खरं तर गणपती बाप्पाचं आकर्षण असतं आणि त्याच अनुषंगाने सगळेच या ठिकाणी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहे। लालबागच्या राजाच्या दरबारातली ही दृश्य आपण पाहतोय। कशा पद्धतीने सगळे भाविक एकवटले आहेत। तासो इथं उभं राहून 10 तास या ठिकाणी उभं राहून हे सगळे भाविक गणपती बाप्पाचं दर्शन घेत असतात। राज्यभरातून अनेक लोक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात।